आपलं काय आयुष्य चालू आहे. मी ब्रह्म हे ज्ञान आल्याशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत. मग जीवस्वरूपामध्ये मी ब्रह्म हे ज्ञान कोणाला होते. मग जीवस्वरूपात किती येतात? बुद्धी अधिष्ठान. बुद्धी अधिष्ठान आहे ना, त्यालाच कुठंच आणि पुढे त्या बुद्धीमध्ये पडलेला कुठस्थाचा तीन मिळून काय होतं? ईश्वर. हर ईश्वर. माया अधिष्ठान असणारा ब्रह्मचैतन्य आणि मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास, त्याला काय म्हणतात? ईश्वर. हम ब्रह्मचैतन्य असंग निर्विकार जे आहे ते ब्रह्मचैतन्य सर्व ठिकाणी व्याप्त. आता जीवस्वरूपात ब्रह्मज्ञान कोणाला होते? बुद्धीला होते का? नाही. का? जड आहे ते. जड आहे. खांबाला कुठं ज्ञान होते का? अरे किती वर्षापासून विचारसागर समजा. खांबाला विचारा तुम्हाला काय समजलं? जड स्वरूप आहे. काय मग कोणाला कुठस्थाला होते का? नाही. मग कोणाला होते? त्याच्याकरता आभासाच्या 7 अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, शोकनाश कशाला म्हणतात? मी ब्रह्म आहे असं जे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर मी करताही नाही, सुखी दुःखी नाही, माझ्या ठिकाणी कोणतेच धर्म, पाप पुण्यादी धर्म नाहीत, मी सच्चिदानंद घन असा ब्रह्म आहे असं दृढ निसंदेह ज्या ज्ञान होतं त्यावेळेस शोकनाश. त्याला म्हणतो शोकनाश. नष्टो काय भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगितलं? ब्रह्मज्ञान. त्याचा शोक काय झाला? निवृत्त झाला. शोकनाश, आनंद भाबते. आता वाईटने शंका घेतली याच्यावरती. म्हणलं बा आभास हा कुठंच म्हणून काय? कुठंच ब्रह्मचैतन्य एक आहे. बुद्धीमध्ये उत्पन्न होतो का नाही? मग कुठं असतं काय? मग त्याला मी ब्रह्म याचं ज्ञान होईल कसं? झालं ते उत्तर चाललं. फार झालं तर काय ज्ञान होईल? कुठंच तर ब्रह्मरूप आहे. मीच ब्रह्मरूप आहे असं कुठं ज्ञान होईल का? आहे का नाही? फार झालं तर नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आहे ज्ञान होईल. न म्हणलं मीच मीच म्हणलं नरेंद्र मोदी असं ज्ञान होईल का? त्याच्याकरता हे इथपर्यंत झालं होतं ना. त्याला बाल समानाधिकरण. कुटस्थाचा आणि ब्रह्माचं मुख्य समानाधिकरण आणि आभासाचा आणि ब्रह्माचा कोणता? बाल. उदाहरणार्थ एखादा ग्रस्त असतो, तो ग्रस्त असतो ना, त्याला 2 एक मुलगा आहे आणि कोणाही एक मुलगी आहे. त्याच्या मुलाचं कुटस्थाशी मुख्य समानाधिकरण आहे. आलं का? आणि मुलगी जी आहे ना तिचं पतीशी कोणतं समानाधिकरण आहे? बाळ. आपल्याला वेगळा समजतो का? एकरूपता समजतो. अरे कुठंच वडिलांहून मुलं सगळी इस्टेट आहे ते कोणाची? ते काय करून द्यावं लागते का त्याला? मग कोणाची आहे? म्हणून बापाहून काय नाही. त्याप्रमाणे दृष्टांत आदिष्ट कुठंच सख्यान स्वरूप आहे ब्रह्म. आता कोण राहिला? आभास. मग तो आभास काय करतो? बुद्धीच्या धर्माचा काय करून टाकतो? बात. आणि कोणाचे धर्म स्वीकारतो? ब्रह्माचे. मग लावायचं आपलं. एखादी गरिबाची मुलगी आहे, यजमान मात्र श्रीमंत आहे. पूर्वी कोणाची आहे ती?
आणि यजमान काय? आता मग ते काय करत असे, ऐक्य झाल्यानंतर वडिलाच्या धर्माचा काय करते आणि कोणाच्या धर्माचा स्वीकार करते? पतीच्या. याला म्हणजे बाल. आभास काय करतो? पत्नीच्या धर्माचा काय करतो आणि चैतन्याच्या धर्माचा काय करतो? स्वीकार करतो. अलग अलग. यावरून काय? आभास किम स्वरूप आहे? ब्रह्म. शिष्य: महाराज, आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या, त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे व होत असेल तर ते मिथ्या का नाही याचे समाधान झाले नाही. माझ्या मताने माझे अधिष्ठान जो कुटस्थ तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर आभासास होईल व ते यथार्थही ठरेल, पण मीच ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे अयुक्त वाटते. याचे समाधान कृपा करून सांगा. कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे ज्ञान मला होऊ शकेल. कोण? मीच ब्रह्मरूप आहे असं ज्ञान कसं होईल? एखादा मनुष्य नरेंद्र मोदीच्या जवळ जाऊन बसला, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आहे असं ज्ञान होऊ शकेल? नाही तर म्हणलं मीच कोण आहे? होईल का ज्ञान? शक्य आहे का? अशी शंका कोणी केली शिष्याने. त्याच्याकरता बाल समान अधिकार. कोणता? मग काय करतो? आभास बुद्धीच्या धर्माचा काय करून टाकतो? कारण कोणात आहे? बुद्धी. आणि बुद्धीच्या धर्माचा काय केला? स्वीकार केला. आणि नंतर ज्ञान झाल्यानंतर त्याचा काय केला? लग्नाच्या अगोदर मुलगी नाही कोणाच्या धर्माचा अस्वीकार करते? वडिलाच्या. लग्न झाल्यानंतर आता म्हणतो कोणी जो काही उपाडसून बसेल आजवर होती आमची नातं झाली. अरे काय आता बापाचं नाव लावते का ते? मग कोणाचं लावते? तुमच्यापैकी कोणाचं नाही. जाऊ द्या वाचा. परिच्छेद क्रमांक 36. अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाध समानाधिकरण. श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, आता प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांगतो. तो तुला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. आभास जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ कुटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असा आहे. मी शब्दाचा अर्थ दोन येतात. अलग अलग. कुटस्थ आणि आभास. मेवण जन्माला या असं म्हटल्यानंतर किती मानावं लागते? आहे का नाही? मुलगा म्हटला की त्याला किती मानावं लागते? बाप. अरे बाप म्हटलं एक बापाने काय म्हणावं लागतं? मग मी शब्दामध्ये किती येते? आभास आणि कुटस्थ. त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे ब्रह्मभाव कोणाला फरक? कुटस्थ का किम स्वरूप आहे? आता कोण राहता? मग चिदाभासा करता बाल समान अधिकार. कोणाकरता? कुटस्थ करता. मेहून या एकाच शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते, त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. मेवण जेवायला या म्हणजे पती पत्नीने काय करा? जेवायला. जास्त नको सांग, एवढंच आहे. अरे पुन्हा पुन्हा असं आहे. मग लहान मुलं काय टाकून द्यायची असते का? मग लहान मुलं सुद्धा काय होणार? जेवायला येणार होती. माझ्यानंतर जो जेव घालणारा होता ना तो जरा मुलीला बाईला सांगितलं तुम्हाला आमंत्रण आहे. कोणाला? मुलीला कशाला आणलं? पानावरून काय केलं?
उठून दे. मग बाई थांबते का तिथे? मग तो म्हणा लागला, बाई तुमच्याकरता लुगडं आणलेलं आहे, साडी आणलेली आहे, काय तुम्हाला दक्षिणा द्यायची? एकनाथ महाराजांनी नुसतं उठून दिलं असं नाही. हे कार्ट्या, तुला काही आमंत्रण नाही. एक थोपकाडच मारली. कोणाच्या? मग बाई थांबते का तिथे? अरे बाई थांबते का? आहे का नाही? मग आमंत्रण जर दिलेलं आहे, स्वतंत्र मुलाला आमंत्रण देण्याची काय नाही. असं मेहून म्हटलं तर नाही. तर तो मला समजायला म्हणलं, आमच्या मिसेसला आमंत्रण दिलं, मला कुठं सांगितलं? मेहूनला आमंत्रण दिलं म्हणजे दोघाला गेलं. मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. दोन घ्यावे लागतात. मी शब्दांमध्ये किती प्रवेश झाला? दोघाचा. कुटस्थ आणि आभास. पुढे आता कुटस्थ आणि आभास या दोघास ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. आत्मा किम स्वरूप आहे? हे काय फारसं स्पष्टीकरण सांगण्याचं काय नाही. प्रश्न कोणाचा राहिला? आभासासाठी. मग आपल्याला काय सांगायचं? आभास सुद्धा किम स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे. पुढे आता अडचण काय आहे? ती आभास ब्रह्मरूप कसा एवढीच आहे. त्याचे समाधान असे की आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते त्याचे जाणणे यथार्थ आहे. मग आभास काय करतो? आपल्या स्वरूपाचा काय करतो? तो कोणाशी ऐक्य करतो? मग मुलगी काय करते? बापाच्या धर्माचा काय करते? आणि जो कोणी उपरसुम असेल त्याच्याशी काय करते? ऐक्य करते. थोडे बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाध होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. बाध शब्दाचा अर्थ आहे मग दिसणे असा नव्हे. मग दिसत जरी असला तरी सत्यात्व बुद्धीनच नाही. कोणती बुद्धी आहे का रे? बाप नातवाला काय आजोबा म्हणा नातवाला घेऊन निघाला बा. एका मोठ्या घरी मोठी भिंत होती आणि त्या भिंतीवर ते वसुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन चालला होता. कोण? वासुदेव का वसुदेव? आणि टोपल्यात कोण होता? परमात्मा. आणि त्याच्या डोक्यावर काय करत होता? नाग होता. ते लहान पोर. मग बाप सांगायला लागला, म्हणला ह्या कोण आहे? श्रीकृष्ण. आणि डोक्यावर ते छाया धरली, हा कोण आहे? नाग आहे की. मग त्या पोराने त्याला काय समजते फारसं. मग त्या पोराने त्या नागाला काय लावला? चित्रातल्या का वारुळातल्या? मग तो पोरगा म्हणतो नाग जर आहे तर चावत कसं नाही? बापाला विचारतो तो. काय विचारतो? जरी एवढा मोठा दाग आहे, मी त्याला फणाला जरी हात लावला तरी सुद्धा काय करत नाही. मग यावरून काय सिद्ध झालं? ज्या अर्थी तो चावत नाही त्या अर्थी नाग कसं असला पाहिजे? मिथ्या म्हणजे चित्रात खरा असता तर बाप तरी उभा राहिला असता का? दम पडायला. चित्रातला नाग काय नाही, दिसायला आहे पण मग तसंच आहे. पुढे त्याप्रमाणे बुद्धिसंबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्वादी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात. मात्र पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूप आहे.
कर्तृत्व म्हणा, भोक्तृत्व म्हणा, हे सगळे धर्म वेदांतशास्त्रामध्ये अंतःकरणाचे. आभासाशी याचा काही संबंध नाही. मग आभास कोणाचा आहे? मुळामध्ये बिंबाचा म्हणजे बिंबाचा आहे. बिंबातच नाही तर प्रतिबिंबात कुठून आहे? मग हे सांगायचं आहे ते सर्व धर्म माझे नाहीत. कोणाचे आहे? अंतःकरण आहे. म्हणून त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मग तू आहे तरी कोण? ब्रह्म. उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब बिंबरूप होते. त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूपच होणार इतकेच नाही तर आता प्रस्तुत काली सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आरशात आहे का रे? काय सांगायचं? पुढे ब्रह्मरूप होईल असं नव्हे. मग आताही सुद्धा मी किंवा स्वरूप आहे. मागे ब्रह्मरूप, आताही आणि पुढे ब्रह्माहून मी काही नाही, भिन्न नाही. प्रतिबिंब हे बिंबाहून काही नसते. आणि बिंबाचे सगळे धर्म कोणाच्या ठिकाणी? म्हणून आभास कोणाचे प्रतिबिंब आहे? कुठंच तर किंवा स्वरूप आहे ब्रह्म. म्हणून आभास हे किंवा स्वरूप आहे. आरशात पाहणारास गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालीत नाही. तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यास प्रवृत्त होतो. याचा अर्थ इतकाच की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो. आरसा आहे. तो आरशामध्ये आपलं काय पडतंय? मग त्याच्यामध्ये आपलं वारकरी नाही का गंध लावतात ना. बरं आहे सध्याचं काल थोडा तरी पण आहे थोडा, आता नाही असं नाही. कालामध्ये शिष्टांतर चाललेलं आहे ना, आहे का? आता कुठं टोपीवाला पोरगा दिसला म्हणजे समजा लोक समजतात कुठला विद्यार्थी आहे तो, वारकरी शिक्षण संस्थेतला. नाहीतर मग शालेय शिक्षण आहे का? आता पूर्वीच्या धर्माचा काय चालला? ऱ्हास होत राहिला. बरं का? जाऊ दे आपल्याला जास्त विवरण करण्याचं. माझा गंध जर वाकडा तिकडा आला कपाळावरचा, तो कुठे दिसतो? मग त्याला सरळ करायचं आहे. काय करायचं आहे? मग कुठे सरळ करण्याकरता हात कुठे घातला त्याने? आरशात. बिंब लागला का? काहीच नाही. हा का आरसाच लागला. मग नीट करायचं असलं तर कुठे असं इकडे हात न्यायचा का इकडे न्यायचा? इकडे न्यायचा. मग का वाकडं दिसलं गंध? बिंबाच्या ठिकाणी कसं आहे? म्हणून प्रतिबिंबात काय दिसलं? मग बिंबाचे धर्म कोणात दिसतात? मग कुठंच तर किम स्वरूप आहे, बिंब स्वरूप आहे. म्हणून आभास हे सुद्धा किम स्वरूप आहे. स्थाणूवरील पुरुष भ्रम निवृत्त झाला म्हणजे पुरुषाचा बाध करून पुरुष स्थाणूच आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे बुद्धीचे ठिकाणी असणाऱ्या पण माझे ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बाध करून मी ब्रह्मरूप आहे असे आभासास ज्ञान होण्यास काही हरकत नाही. आलेल्या धर्माचा काय करतो तो? जास्वंदीचं फुल आहे, स्फटिक आहे. स्फटिक कसं आहे? पांढरं आहे फुल. दुरून पाहणाऱ्या माणसाला काय दिसते? स्फटिक लाल आहे का? मग आता स्फटिकाच्या ठिकाणी जो लाल धर्म आला तो कोणाचा आहे? का रे? पण हा फुल बाजूला केलं की मग त्या ठिकाणी आलेले धर्म आभासाच्या ठिकाणी कोणाचे? बुद्धी आहे. आणि बुद्धीला बाजूला केलं तर किम स्वरूप आहे? एक बाध करून ज्याच्याशी ऐक्य होते त्याच्याशी बाध समानाधिकरण असते. बाध करून मात्र काय करून?
लग्न झाल्यानंतर ती वडिलाच्या धर्माचा काय करते, कोणाशी व्याख्या करते, पतीशी. मग बाध शब्दाचा अर्थ काय आहे, दृढ निश्चयात्मनिश्चय. दोरीवर भासलेल्या सर्पाचा बाध होता, म्हणजे जरी दिसत असला तरी तो कसा आहे, मिथ्या समज नाही. काय समज, हे बा एखादं मृगजळ आपल्याला जमिनीवर दिसते, खरं पाणी समजतो का खोटं पाणी, खोटं का समजतो, जमीन कटवलं होते. खरं पाणी असतं तर जमीन काय झाली असते, फक्त दिसण्यापुरतं आहे. काय मग मृगजळाचं पाणी दिसत असलं तरी ते हरणं फसतात. कोण, माणसं मात्र फसत नाही. कालांतराने माणसे फसतील. जाऊ द्या. आणि ज्याचे ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण म्हणतात. आता मुलगा आहे, बापा मुलगा, त्याला ऐक्य करावं लागते का, आहे का नाही. कोणीतरी देणगी देणारा मनुष्याला, हा म्हणला मला सप्ताह करायचा आहे, देणगी पाहिजे. बाप आणि त्याचा मुलगा दारावर होता. मग मला अशी सांगायला लागलं, मला आम्हाला सप्ताह करायचा आहे, काय द्या. बरं म्हणते, काय द्यायचे, 500 रुपये काय दे. आता पुढे कोणाकडे गेला, म्हणलं असा असा सप्ताह आहे, आम्हाला करायचं, काहीतरी देणगी द्या की. माझा बाप म्हणत असतो, आमच्या चिरंजीवानी दिले की. बाबा म्हणलं तुम्ही कुठं दिली बरं. तो म्हणतो चिरंजीवानी दिली म्हणजेच मी दिली म्हणजे दोष आहे. काय ऐक्य आहे, ऐक्य करावं लागते. काय आणि मुलीला यजमानाशी काय करावं लागते, असं आहे. म्हणून आपासामध्ये बाध करावं लागतं. आणि कुटस्थामध्ये मुख्य समानाधिकरण पडे. कुटस्थ सदैव ब्रह्मरूप आहे, म्हणून कुटस्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आणि आभासाच्या स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी बाध समानाधिकरण आहे. बरोबर. म्हणून कुटस्थाचं ब्रह्माशी कोणतं समानाधिकरण आहे, मुख्य समानाधिकरण. बाप करावं लागतं का, नाही. सगळी बापाची इस्टेट कोणाचं आहे, मुख्य समानाधिकरण. आणि मुलीच्या बाबतीमध्ये बाध करावं लागेल. बाध करून आणखी जसं ऐक्य करावं लागेल तर बाध समानाधिकरण. आणि ऐक्य करणं, बाध करण्याचं काही नाही, ऐक्यच आहे. करावं मुलाचं आणि बापाचं काय, बात करण्याची काय नाही, मुख्य समानाधिकरण पडे. यास उदाहरण एका कुलगोत्रात जे कुटुंब असते त्या कुटुंबातील गृहस्थाचे जन्मदारभ्य त्या कुलगोत्राशी ऐक्य असते, हे मुख्य समानाधिकरण. आणि त्याची स्त्री आपल्या पित्याच्या कुलगोत्राचा त्याग करून पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य पावते, हे बाध समानाधिकरण. हे पहा, लग्न होण्याच्या पूर्वी नाही का आपल्या नावा शेजारी मुलगी कोणाचं नाव लावते, बापाचं. तिला विचारलं मला कोण आहे, कोळे सुद्धा कोणाचं लावते, आडनावे सुद्धा. आणि लग्न झालं म्हणजे काय करे, आपलं लग्न झाल्यानंतरही बापाचं नाव लावत असेल तर तिला लग्न नावाचा अर्थ कळालेला येडीलाच माहेर आहे तेवढं. मग आलं नाही. मग मुलीच्या बाबतीमध्ये कोणतं समानाधिकरण, आणि मुलाच्या बाबतीत त्याला काय, जेवढी बापाची स्टेट असेल तेवढी कोणाची होते, बापाला त्याच्या नावावर करावी लागते का, त्याला नावावर करायला लागते की तो हक्क, मालकी हक्क आहे पडे. याच न्यायाने कुटस्थाचे मुख्य समानाधिकरण आणि आभास ब्रह्माहून भिन्न असला तरी त्या आभासाचे बाध समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य आहे, हे सिद्ध झाले. म्हणून काय सिद्ध झालं,
कुटस्थाचं ब्रह्माशी कोणतं आहे अधिकरण? समानाधिकरण आहे. कुटस्थ किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. आता आभासाचा बुद्धिधर्माचा काय करतो तो? बाद आणि कोणाशी ऐक्य करतो? ब्रह्माशी. म्हणून आभासाचे सुद्धा मुख्य समान बाध समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य. आभासाचे ब्रह्माचे ऐक्य. दोन लावायचे. बाध समानाधिकरण आभासाच्या बाबतीत कोणाला लावायचं? बाद समानाधिकरण. आणि कुटस्थाच्या बाबतीत मुख्य समानाधिकरण. यावरून काय सिद्ध झालं? आभास सुद्धा किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूपच. म्हणून मी ब्रह्म आहे असे आभासास ज्ञान होण्यास हरकत नाही. इतकेच नाही तर याप्रमाणे त्रैलोक्याचा बाध करून त्रैलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असेही म्हणण्यास हरकत नाही. हे पहा, म्हटलं जाऊ द्या, जीवाचा तर ब्रह्माशी ऐक्य आहेच की. जगाचा सुद्धा काय आहे? सर्वम खलविदम. मायेच्या धर्माचा काय करून टाकायचा? बाप करायचा. आणि ब्रह्माशी त्याचा काय ऐक्य लावायचं? काय करायचं? मग जगात दिसतं नाही, माया कार्य आहे ना. मग माया कार्य म्हणजे मायेच्या धर्माचा काय करून टाकायचा? आणि मुळामध्ये किम स्वरूप सर्वम खलविदम नाही का. बाध केल्यानंतर शेष उरलं ते कोणाचं आहे? पुढे जे उरतं त्याचं बाध होत असतो का? मग अधिष्ठान चैतन्य रूप किम स्वरूप. मग जगत जे आहे ते झालं अध्यस्त. काय झालं ते? आणि त्या ब्रह्म या त्या अधिष्ठानाचं अध्यस्थाचं काय झालं? अधिष्ठान. अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो? तसं जगत किम स्वरूप आहे. म्हणजे जगात हे सुद्धा किम स्वरूप आहे. जीवही सर्वम खलविदम. पुढे याच अभिप्रायाने सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे सर्व ब्रह्मच आहे असे वेदाने प्रतिपादन केले आहे. हे पहा, जीवही किम स्वरूप आहे आणि जगही किम स्वरूपच आहे. सदा विचार आहे तस्मात जगत जीव परात्मना. म्हणून परमात्मा स्वरूपाचा, जीवाचा नाही का, जगाचा आणि परमात्म्याचा मनुष्य देहात आलेल्या जीवाने काय करावा? विचार करावा. सदा विचारे जगत पुढे, जीव पुढे, परमात्मा. दिसणारं जगत कोण आहे? मग गीतेमध्ये काय आहे? मया ततमिदं सर्व मस्त आणि सर्व होत आहे. 7व्या अध्यायापासून विज्ञानाचा विचार आहे भगवद्गीतेमध्ये. ब्रह्मयप्पाने पहिला श्लोक आहे ना त्याच्यामध्ये. मया सक्त मना पार्थ योगम जन्मला असंशयम समग्रम माम. हा 7व्यातला पहिला अध्याय. ते परमभूय प्रवक्ष्यामी 7वा अध्याय. नाही तो 14वा गेला बा. 14व्यातला श्लोक आहे कोणता? परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञान यज्ञात्वा मुळे सर्वे पराम सिद्ध करतो. तो 7व्यातला काय? मया आसक्त मला योगम जन्मला असंशयम. म्हणला अर्जुन तुला असंशयम समग्रम माम. हे सगळं ज्ञान तुला सांगतं. असंशयम समग्रम माम याचा ज्ञाते ते आमच्याकडून काय कर ऐकून घे. आता तो परिच्छिन्न नाही, किम स्वरूप आहे, सगळ विषय आहे. म्हणून वेदाचा सुद्धा सिद्धांत आहे सर्वम खलविदम. त्याच्यामधलं हे जे जगत आहे, मग जगत ब्रह्मरूप होईल कसं? मायेच्या धर्माचा काय करून टाकायचा? मग अधिष्ठानही बाध होतो का? आहे का नाही? मग अध्यस्त सुद्धा किम स्वरूप आहे? ब्रह्मरूप. मग सर्व खलविदम. जीवही किम स्वरूप, जगतही. परिच्छेद क्रमांक 37.
कुटस्थ व चिदाभास यांचे भान कसे होते याविषयी शंका व समाधान. आता कुटस्थ आणि पुढे कोण? जेव्हा कुटस्थ चिद्रूप आहे, आभास किम स्वरूप आहे, दोन दिव्याप्रमाणे. कोणाप्रमाणे? दोन दिवे असते ना. मी प्रश्न केला, मला दोन दिवे दिसतात, याचं भान एकदम होते का क्रमाने होते? काय होते? अगोदर पहिल्या दिव्याचं, नंतर असं क्रमाने होते का एकदम होते? मग काय उत्तर द्यायचं आहे? एकदम होते. क्रमबिम काही नाही त्याच्यावर. एकदम कसं काय होते? त्याच्याकरता अगोदर कोणाचं ज्ञान होते? हे बघ, घटाने दिवा आहे बा, त्याच्यातलं अगोदर ज्ञान कोणाचं ज्ञान होते? दिव्याचं. आणि दिव्याच्या प्रकाशाने घटाचं. तसं लावायचं. अगोदर ज्ञान कोणाचं होते? कुटस्थाचं. आणि कुटस्थाच्या प्रकाशाने कोणाचं? चिदाभासाचं. आहे काय? कारण कुटस्थ किम स्वरूप आहे, चिदाभास आहे का? मग अगोदर कोणाचं? नाही का? हे बस सूर्य आहे अगोदर. कल्पना करा काय तुमचं? अगोदर कोणाचं, नंतर कोणाचा प्रश्न काय? एखादा घट आहे, दिवा आहे, अगोदर कोणाचं ज्ञान झालं? दिव्याचं. आणि दिव्याच्या प्रकाशाने पुढे झालं घटाकाशाचं. त्याप्रमाणे अगोदर कुटस्थाचं, नंतर कोणाचं? चिदाभासाचं. कोणाच्या प्रकाशाने? दोघांचंही ज्ञान झालं, पण एखादं स्वतंत्र आणि एखादं नाही समजत. अरे वा, चिदाभास हे चिद्रूप आहे आणि कुठेच किम स्वरूप आहे. पण ब्रह्म जे आहे स्वयंप्रकाश रूप आहे का नाही? आणि चिदाभासाच्या ठिकाणी जे ब्रह्मत्व आलं ते मुळात कोणाचं आहे? कुटस्थाचं आहे. कोणाचं आहे? आणि कुटस्थाच्या ठिकाणी असलेलं ब्रह्म कोणाचं आहे? कुटस्थ किम स्वरूप आहे. श्रीखंडामध्ये असलेली गोडी कोणाची आहे? आहे का? श्रीखंडात मतलब साखरेत गोडी कोणाची आहे? साखरेचं स्वरूप आहे. मग त्याच्या गोडीनं कोण गोड झालं? श्रीखंड झालं. दोन्ही गोड लागतं की नाही? साखर ही सुद्धा काय आणि श्रीखंड काय? साखरेचा विषय होऊन श्रीखंड गोड लागतं. कोणाचा विषय हो? कारण स्वयं श्रीखंडामध्ये, दह्यामध्ये कुठं गोडी आहे का? गोडी लागते ती कोणाची? मग श्रीखंडही गोड, साखर आहे. मग श्रीखंड कोणाचा विषय होऊन गोड आहे? साखर आहे. अरे का? तसं लावायचं. त्याप्रमाणे आभास कोणाचा विषय आहे? कुटस्थाचा. नाही तर स्वयं आभास जड स्वरूप आहे. काय? मग त्याच्या ठिकाणी आलेला प्रकाश कोणाचा आहे? कुटस्थाचा. दोन्ही प्रकाशमान दिसतात, पण एक स्वयंप्रकाश आहे. कुटस्थ किम प्रकाश, आणि तुमचा घट किम प्रकाश आहे, परप्रकाश. दोन्ही प्रकाश आहे, पण एकाचा प्रकाश दुसऱ्या प्रकाशावर काय अवलंबन आहे. पुढे शिष्य म्हणतो, महाराज, मुख्य व बाध समानाधिकरणाने अहम म्हणजे मी या शब्दाने प्रतीत होणारे कुटस्थ व आभास हे दोघेही ब्रह्मरूप आहेत हे चांगले लक्षात आले. कुटस्थ आहे किम स्वरूप आहे, आभास आहे किम स्वरूप आहे. म्हणलं मला समजलं. पुढे आता थोडे विचारावेसे वाटते ते असे की अहम या अंतःकरण वृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान होते किंवा क्रमाक्रमाने? युगपत ज्ञान होते का? क्रमाक्रमाने होते. क्रमाक्रमाने होत असं तर अगोदर कोणाचं होते, नंतर असं म्हणावं लागेल का नाही?
पण क्रमाक्रमाने नाही. 2 दिवे असे असले जे नाही का ठेवलेले किती म्हणजे दोन्ही दिव्याचं ज्ञान क्रमाने होत असते काय युगपात हा नाही क्रम आहे का त्याच्यात. दोन्ही दिव्याचं ज्ञान काय होते आणि त्याप्रमाणे इथे दोघांचे ज्ञान होते. पण तसं नाही. मग कोणाच्या कुटस्थाच्या प्रकाशाने कोणाचं ज्ञान होते चिदाभास. जरी ब्रह्मरूप आहे काय प्रकाश रूप आहे पण एकाचा प्रकाश दुसऱ्यावर काय आहे अवलंबून आहे. कुटस्थ किम स्वरूप आहे आणि त्याच्या प्रकाशाने कोण प्रकाश येतो चिदाभास. चिदाभास स्वयंप्रकाश नाही कोणाच्या प्रकाशावर अवलंबून आहे. आता सूर्य आहे आलं का लक्षात आहे. याच्या ठिकाणी प्रकाश आहे. सूर्य स्वयंप्रकाश नाही कोणाच्या प्रकाशाने प्रकाश येत आहे. यदा आदित्य करते या चंद्रमसीच्या मग कोणाच्या प्रकाशावर अवलंबून आहे ब्रह्माच्या. पुढे तसे असेल तर प्रथम कोणाचे विचारण्याचा हेतू असा की जसे 2 दीपांचे ज्ञान एकदम होते पण ते दोन्ही दीप स्वतः प्रकाशमान असल्यामुळे एक दुसऱ्यावर अवलंबून नसतो तसेच कुटस्थ आणि आभास हे दोघेही प्रकाशमान आहेत पण ते स्वतंत्र आहेत किंवा एकाचा प्रकाश दुसऱ्यावर अवलंबून आहे हे समजावे. दोन्ही प्रकाश रूप आहे का काही एकाचा प्रकाश दुसऱ्या प्रकाशावर अवलंबून आहे. दोन्ही प्रकाश त्याच्यामुळे कुटस्थ किम स्वरूप आहे. मग चिदाभास सुद्धा काय दिसतो प्रकाश रूपात दिसतो. कुटस्थ एक प्रकाश रूपात दिसतो आणि चिदाभास मेनला आहे का दोन्ही मेनच्यामध्ये कोण कोणावर अवलंबून आहे नाही. कुटस्थाच्या प्रकाशावर कोण अवलंबून आहे. कुटस्थ जर प्रकाश नसेल तर आभास काय असतं तो प्रकाश दिसला नसतं. कोणाच्या प्रकाशाने आहे कुटस्थ आहे म्हणून साखर गोड आहे म्हणून श्रीखंड काय साखरच गोड नसते तर त्याचा कुटस्थ किम स्वरूप आहे आणि त्याच्या प्रकाशाने कोण प्रकाश रूप आहे चिदाभास प्रकाश आहे. कोण आहे पुढे श्री गुरु म्हणतात हे शिष्य अहमवृत्तीत कुटस्थ आणि आभास यांचे ज्ञान एकदम होते पण ते 2 दिव्यांप्रमाणे नसून जवळ असलेल्या दीपघटाप्रमाणे होते. दोन ज्ञान दीपघट समजते ना. दिवा आणि कोण घट किम स्वरूप आहे जड स्वरूप आहे. दिवा किम स्वरूप आहे प्रकाश स्वरूप आहे. आणि दोघांचे आपल्याला काय होते दोघांचं ज्ञान कसं होते तर अगोदर दिव्याच्या प्रकाशाने कोणाच्या प्रकाशाचं ज्ञान होते घटाच्या मुळामध्ये किम स्वरूप अगोदर कोण प्रकाश रूप आहे आणि त्याच्या प्रकाशाने दोघांचं काय होते ज्ञान होते. म्हणून आपल्याला कुटस्थही प्रकाश रूप वाटतो आणि चिदाभासही काय वाटतं पण चिदाभास स्वयंप्रकाश रूप नाही. त्याचा प्रकाश कोणावर अवलंबून आहे कुटस्थावर. परंतु त्या ज्ञानात दीपाचे स्वप्रकाशाने आणि घटाचे दीपाचा विषय होऊन ज्ञान होते. त्याप्रमाणे कुटस्थाचा विषय आभास होऊन त्याचे ज्ञान होते. आभास जरी प्रकाशमान असला तरी तो कुटस्थाचे प्रतिबिंब आहे. कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे. कोणाच्या प्रकाशावर अवलंबून आहे. कुटस्थ प्रकाश नसता तर आवाज प्रकाश रूप झाला. हे थोडं तत्त्वज्ञान आहे का. ज्याला झोप येत नसेल त्यांनी ऐकण्याकरता यायचं. एक पोरगा होता बघा तो आसनच घेऊन आला. काय घेऊन आला त्याला विचारलं आसन आणण्याचं काय म्हणलं बाबा तुम्हाला माहिती नाही घरी काय येत नाही किती प्रयत्न करा येत नाही. आम्हाला विचार सगळ्यात काय ते
मला कुठे का होईना झोपेत. म्हटलं हे बरं आहे का आपलं, हे थोडं तत्त्वज्ञान असतं. नाही तर नवीन माणसाला काही नवीन माणसं भेटायला येतात ना, मग ते आपलं थोडा वेळ इथं काय होतात, बसतात का 5-10 मिनटं बसतात आणि काय जातात. मग त्याला विचारलं, म्हणलं का उठून काय आले. ते म्हटलं कोणाच पाहिजे, कुठं असताना दावासन दावासन कुठं असतं, कुठं असतं काढला कोण, त्याला ब्रह्म म्हणतात. हे तत्त्वज्ञान आहे. काय त्याच्यात थोडेसे आपल्याला ग्रंथ सोडवायला काय होते उपयोग होतो. हे जर समजलं आपल्याला, हेच साध्या भाषेमध्ये आहे. कोणत्या भाषेत, आणि तेच पुढे ग्रंथांतरी संस्कृत भाषेत आहे. कोणत्या भाषेत आहे. म्हणून तो कुटस्थाचे प्रकाशावर त्याचा प्रकाश अवलंबून आहे, म्हणून तो कुटस्थाचा विषय आहे. जगात सूर्यचंद्रदिकांना स्वतः प्रकाशमान असे समजतात, पण तेही आत्मप्रकाशानेच प्रकाशित असतात. 15व्या अध्यायामध्ये भगवंताने आपली व्याप्ती सांगितलेली आहे. त्या व्याप्तीमध्ये 2-3 ठिकाणी सांगितलं. एक 7व्या अध्यायामध्ये, एक 9व्या अध्यायामध्ये आणि 15व्या अध्यायामध्ये. मग व्याप्ती म्हणजे आम्ही परिच्छिन्न नाही, आमची व्याप्ती याची यावत काय ऐकते व्याप्ती रूप करू 15व्या अध्यायामध्ये. मग ते सांगायला पाहायला घेतलं नाही का. यदा आदित्य कथन तेजो यच्चंद्रमसेच्चा गामा विषय होत. हे पहा सगळे. पृथ्वीचाही सुद्धा कोणाची व्याप्ती आहे परमाची, चंद्रातही कोणाचा आहे, आणि समुद्रातही कोणाची व्याप्ती आहे परमात्म्याची. विठ्ठल जळी स्थळी कणाकणामध्ये कोणाची व्याप्ती आहे का. विठ्ठल जळी पडे स्थळी भरला, रिता ठाव नाही नाजे मी दृष्टीने पाहला, तो गोवाला ज्ञान आहे. त्याप्रमाणे परमात्म्याची व्याप्ती सर्वामध्ये आहे. म्हणून चंद्राच्या ठिकाणी शीतल प्रकाश, कोणता प्रकाश, सूर्याच्या ठिकाणी उष्ण प्रकाश आहे का नाही. प्रकाश दोन्ही आहे, पण एकाच्या ठिकाणी उष्णता आहे आणि एकाच्या ठिकाणी काय शीतलता आहे. पण शीतलता ही मुळामध्ये कोणाची आहे, ब्रह्माची. उष्णताही कोणाची आहे, हे जे प्रत्येकाच्या ठिकाणी देणारा कोण आहे. समुद्राला पाणी कोणी दिलं आहे काय. रोमा कोण पेरी, आणि समुद्र कोण, आणि पर्जन्याच्या करी धारा कोण. माहीत काय. समुद्रामध्ये पाणी कोण कुठून आणलं, पाईप लावून भरलं का समुद्र. ते पाणी वर कसं जाते. आपल्याला जे पाणी मिळत असतं लोकांना, ते काय समुद्रातून कालवे काढले का. बरं, समुद्रातून कालवे काढले, त्या पाण्याने माणसं जगेल की मरेल सारे. तुम्ही समुद्राचं स्नान केलं का. ते स्नान करा तुम्ही त्याच्यामध्ये. घरी येऊन पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान करावं लागते. सगळं खारट पाणी आहे. कोणतं पाणी आहे, त्याचा काही उपयोग होतो का. आणि तेच पाणी गोड कोण करते, मेघ करत. आमच्याला गोड करून मेघाच्या द्वारा सगळ्या जगावरती पाण्याचा वर्षाव आहे. पाणी वर्षाव करते का ईश्वर करतो. पाणी कुठं वर्षाव करते, त्याला अक्कल आहे का. पाण्याला अक्कल असते तर महापूर आणि माणसं कशाला नेले असते. सगळे याचे यावत 15व्या अध्यायामध्ये. कोणत्या अध्यायात अशी व्याप्ती आहे बरोबर. गामा विश्वास होत आहे. तुम्हाला 15 अध्याय पाठच आहे, फक्त अर्थ तेवढा मला व्हायचा आहे. 9, 12 आणि 15 हे 2 अध्याय, 3 अध्याय आहे ना.
इथं पुरी परंपरा होती. जेवायच्या अगोदर कोणता अध्याय मिळायचा? 9वा. आणि सायंकाळी कोणता मिळायचा? 12वा. नाही पुरे जरी गीता पाठ असली तरी रोज म्हणून 2 अध्याय काय होतात. आणि 3रा अध्याय केला तर फारच चांगला आहे. आणि सगळीच गीता पाठ केली तर म्हणलं त्यापेक्षा चांगलं. जाऊ दे वाचा. आत्मप्रकाशाचे सहाय्य घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ स्वप्रकाशमान नसतोच. सूर्याकडून अंधकाराचा नाश होतो. सूर्य अंधकाराला प्रकाशित करीत नाही. आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान तर सूर्याला प्रकाशित करते आणि अंधकारालाही प्रकाशित करते. हे पहा, इथं अंधार आहे, कोणामुळे कळाला? सूर्यामुळे का? आणि या ठिकाणी प्रकाश आहे, कोणामुळे कळाला? आत्मप्रकाश. आत्मप्रकाश काय करतो? अंधाराचंही प्रकाशन करतो आणि प्रकाशाचे काय करतो? प्रकाशन. या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे, कोणामुळे कळाला? या ठिकाणी अंधार आहे. हा सूर्य अंधाराचा. सूर्य जर उगवला तर अंधार राहतो का? सूर्यप्रकाश अंधकाराच्या काय विरोधी आहे. आणि आत्मप्रकाश अंधकाराच्या काय नाही विरोधी नाही, उलट त्याचं काय करतो? काय करतो? समजलं ना? सूर्यप्रकाश आणि आत्मप्रकाश. आत्मप्रकाश आणि सूर्यप्रकाश या दोघातला भेद काय करा सांगा. मग आत्मप्रकाश काय करतो? अंधाराचंही प्रकाशन करतो, प्रकाशाचे काय करतो? आणि सूर्यप्रकाश काय करतो? अंधाराचं प्रकाशन करीत नाही. दोघांमध्ये काय आहे? निबिड अंधकारात कोणी असला तर या ठिकाणी गडद अंधकार आहे असे तो म्हणतो. याचेच नाव अंधकाराचे प्रकाशन. हे पहा, का म्हणलं हे काय आहे? म्हणलं सगळा अंधार आहे की खोलीमध्ये? मग अंधार तर मला कोणाच्या पोळे याच्यामुळे कळाला? आत्मप्रकाशामुळे. आणि सूर्यप्रकाश काय करतो? अंधकाराचा काय करतो? नाश करतो, प्रकाशन करीत पुढे. शिष्य म्हणतो, आभासास मी ब्रह्म आहे हे ज्ञान होते खरे. आता मला ब्रह्मज्ञान व्हावे अशी इच्छा आहे. ते ज्ञान कसे होईल त्याची रीती सांगा. आता म्हणलं कळालं आम्हाला, आलं का? आता आभासाला ब्रह्मरूपात आहे हे आम्हाला कळून शकलं. पण आभासाचं झालं. म्हणलं आम्हाला हे ज्ञान कसं होईल? हे कृपा करून काय करा. पण कधी सांगा आता?